पब्लिक अपडेट का करणं? काय कारण आहे? कोणी म्हणतो माझी जमीनची बाळ आहे, कोणी काय कोणी म्हणतं. मुख्य कारण काय? का बरं जमीन अशी झाली? रासायनिक खताचं, वेगळ्या रासायनिक खताचा काय साईड इफेक्ट आला त्या जमिनीवर आणि त्याची इफेक्ट काय. मग आता आपल्याला त्याच्यात काय करावं लागेल? मग आता आपल्याला त्याला सर्वात आधी तर दुरुस्त करावं लागेल. पहिले कार्बन सोडावं लागेल. तेव्हा कार्बन मध्ये ऑर्गॅनिक कार्बन सोडावं लागेल आणि ऑर्गॅनिक कार्बन सोडल्यानंतर त्या जमिनीची पूर सुधारली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात बॅक्टेरिया तयार कर. बॅक्टेरिया तर नाहीच राहिले, गांडूळ नाही राहिले, बॅक्टेरिया नाही राहिले, आपल्याकडे सुवर्णखत नाही, शेणखत नाही, काहीच नाही. आपल्याला माहित आहे 10-26 आणायचं टाकून द्यायचं. पण एक अभिमानाची गोष्ट सांगतो नांदेडकर साहेब, आपले पंतप्रधान 2025 मध्ये ते म्हटले की भाई और बहनों यूरिया वापरना नहीं चाहिए. कधी म्हटले? 2025 मध्ये. आणि 2018 मध्ये उदासीनी पूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या उदासी तंत्रातल्या शेतकऱ्यांचा युरिया पूर्ण बंद, 0 युरिया. सांगा तुमच्यापैकी हे 200 लोक आहेत, कोणी युरिया वापरतं का? नाही.